हॅलो नमस्कार. किचन स्टारमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मस्त अशी गुजरातची स्पेशल कच्ची दाबेली. बाहेरून क्रिस्पी दिसणारी आणि आतून एकदम चटपटीत असणारी अशी आपली कच्ची दाबेली रेसिपी. रेसिपी सोपी आहे पण तयारी करावी लागते. त्याच्यासाठी मी सर्व इथं तयारी करून घेतलेली आहे. आता आपण पाहणार आहोत आपल्याला रेसिपीसाठी काय काय लागतं ते. त्याआधी तुम्ही माझ्या किचन स्टार चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग आपण दाबेली कशी बनवायची ती पाहूया. दाबेली बनवण्यासाठी मी इथे एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 2 ते 3 पळी तेल घालायचे. आणि आता इथे गुजरातचा स्पेशल दाबेली मसाला मी वापरणार आहे. आणि आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे आहेत. मी बटाटे उकडून घेतलेत आणि थोडेसे मॅश करून घेतलेत. आता आपल्याला तेलामध्ये दाबेली मसाला घालायचा आहे. मी गुजरातचा स्पेशल दाबेली मसाला घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता हे ते पॅकेट आहे दाबेली मसाल्याचं. तर हे आता आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचे. हे तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा घालून त्याची पेस्ट करून असं पण घालू शकता आणि तेलामध्ये असं पण घालू शकता. आता त्याला चांगलं मस्त असं तेलामध्ये स्लो गॅसवरती थोडंसं परतायचं आहे. जास्त पण काळं करायचं नाही आहे त्याला, त्याची काळजी घ्यायची. स्लो गॅसवरती थोडंसं भाजलं की त्याच्यामध्ये आपण मॅश केलेला बटाटा घालून घ्यायचा आहे. दुसरं ह्याच्यामध्ये काहीसुद्धा घालायचं नाही. या गुजराती दाबेली मसाल्यामध्ये सर्व काही असतं, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काहीसुद्धा ॲड करायचं नाही आहे. फक्त बटाटा घालायचा आणि चांगला बटाटा परतून घ्यायचा आपल्याला. तुम्ही बघू शकता मी बटाटा मॅश करून घेतलेला आहे. मीडियम साईजचे 4 ते 5 बटाटे घेतले होते मी. मस्त असा बटाटा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. 4 ते 5 मीडियम साईजचे बटाटे घेतले होते. याच्यामध्ये 4 ते 5 लोक आरामात दाबेली खाऊ शकतात. 7 ते 8 दाबेली ह्याच्यामध्ये होतात. तुम्ही पाहू शकता मस्त असा बटाटा एकदम मॅश झालेला आहे. पूर्ण सॉफ्ट करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये जास्त आपल्याला तुकडे ठेवायचे नाहीत बटाट्याचे. आता आपला ही बटाटाचा मसाला आहे ना रेडी झालेला आहे. आता पुढची स्टेप दाखवते तुम्हाला काय करायचे ते. आता आपल्याला हा मसाला केलेला आहे तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. मस्त असं त्याला प्लेन करून घ्यायचा मसाल्याला. आता आपला हा मसाला प्लेन करून झालेला आहे, मस्त असा तयार आहे. तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते पुढची तयारी मी काय करून घेतलेली आहे आधीच. आपल्याला 2 डाळिंब घ्यायचे आहेत मोठी, त्याचे दाणे काढून घ्यायचे डाळिंबाचे. आणि आपल्याला लसूण चटणी आणि एक चटपटीत आंबट चटणी करायची आहे. तुम्ही पाहू शकता इथं मी बटाट्याचा मसाला घेतलेला आहे एका प्लेटमध्ये प्लेन करून, आणि 2 डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत, आणि ही लसूण चटणी आहे, आणि ही आंबट गोड चटणी घेतलेली आहे, आणि थोडीशी शेव घेतलेली आहे बारीक शेव. हे शेंगदाणे मसालेवाले शेंगदाणे घेतलेले आहेत. एक मोठा कांदा, कोथिंबीर आणि मिरची घेतलेली आहे. आता चला आपण बनवायला स्टार्ट करूया. आता हा बटाट्याचा मसाला आहे त्याच्यावर आपल्याला बारीक चिरलेला कांदा पसरवून टाकायचा आहे. थोडा थोडा पसरवून घ्यायचा आहे. मग त्याच्यावरती डाळिंबाचे दाणे घालायचे थोडे थोडे पसरवून. तुम्ही पाहू शकता मी कसं घालते ते. या पद्धतीने तुम्ही करायचे. नंतर आपल्याला हिरवी मिरची घालायची थोडी. नंतर आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत वरून. शेंगदाण्याचे म्हणजे 2-2 भाग झालेले आहेत. मसालावाले शेंगदाणे घ्यायचे आहेत. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि त्याच्यावरून आपल्याला शेव घालायची आहे. या पद्धतीने तुम्ही अगदी करून बघा. एवढी मस्त अशी टेस्टी दाबेली बनते, चटपटीत दाबेली बनते. आता आपल्याला पाव घ्यायचे आहेत. नॉर्मल वडापावचे पाव घेतले तरी चालतं आणि दाबेली पाव भेटतात ते घेतले तरी चालतं. मी इथं नॉर्मल पाव घेतलेले आहेत. एका साईडला लसूण चटणी लावून घ्यायची आहे तिखटवाली, आणि एका साईडला आंबट गोड चटणी लावून घ्यायची आहे, आणि या प्रकारे कट करायचं. एका साईडून बंद ठेवायचे पावाला. तुम्ही पाहू शकता आता मी स्टफिंग भरून घेते. मस्त अशी जेवढी बसेल तेवढी स्टफिंग भरून घ्यायची आहे. मस्त अशी बाहेर गाडीवर भेटते अशा प्रकारची ही दाबेली तयार होते. आता याच्यामध्ये थोडेसे अनारदाणे घालायचे, थोडासा कांदा घालायचा, थोडे शेंगदाणे घालायचे, आणि थोडी मिरची कोथिंबीर घालायची, आणि मस्त असं याला दाबून घ्यायचं. या प्रकारे तुम्ही पाहू शकता. आता आपण पुढची स्टेप काय करणार आहोत ते पाहूया. इथे मी बारीक शेव घेतलेली आहे. याच्यामध्ये ह्याला
मस्त असं दाबून घ्यायचं, प्रेस करून घ्यायचं, म्हणजे ही बारीक शेव ह्याला चिटकते आणि छान अशी मस्त दाबेली रेडी होते आपली. तुम्ही पाहू शकता दाबेली रेडी झालेली आहे. याच प्रकारे मी सर्व दाबेली स्टफिंग भरून घेते. आता इथं सर्व दाबेली रेडी आहेत. एका तव्यामध्ये आपल्याला थोडंसं बटर घालायचं आणि थोडंसं याला हलकंसं दोन्ही साईडून शेकून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी दोन्ही साईडून शेकवले. अप्रतिम अशी आपली दाबेली, मार्केटमध्ये जशी दाबेली मिळते त्या प्रकारे ही दाबेली चटपटीत अशी, बाहेरून क्रिस्पी आणि आतमध्ये एकदम मस्त अशी चटपटीत दाबेली आपली रेडी आहे. तुम्ही पाहू शकता तोंडात पाणी सुटेल अशी ही आपली चटपटीत दाबेली रेसिपी. तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या किचन स्टार चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणे की नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील. तर चला आता आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, मेन म्हणजे खात रहा. धन्यवाद.